दिल्लीतून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे। रामनवमीच्या दिवशी पूर्व दिल्लीतून शकरपूर भागात 97A या घरातून लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्याने खळबळ उडाली। शेजारी राहणाऱ्या लोकांनी आरडाओरडा ऐकला आणि ते घर गाठलं तेव्हा त्यांना संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सर्वजण आश्चर्यचकित झाले। एक वृद्धाचा नातू घरातील खोलीत होता आणि मुलगा बेपत्ता होता। एवढंच नाही तर सून आणि सुनेच्या भावाचे मृतदेह खोलीत पडले होते। एका IT कंपनीत काम करणाऱ्या श्रेयसने स्वतःची 29 वर्षीय पत्नी आणि 18 वर्षांच्या मेहुणीची चाकूने बोचकून हत्या केल्याचे सांगितले जात आहे, कारण या घटनेनंतर तो घरातून फरार आहे। गुन्हा केल्यानंतर श्रेयस घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। मात्र ही हत्या का झाली आणि त्यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। बुधवारी सकाळी पहिल्या मजल्यावर राहणारे श्रेयसचे वडील आपल्या मुलाला उठवण्यासाठी गेले असता या घटनेची माहिती मिळाली। वर गेल्यावर दरवाजा उघडला असल्याचे त्यांना दिसले। खोलीचा दरवाजा उघडताच त्यांनी पाहिलं की त्यांचा 2 वर्षांचा नातू बेडवर पडलेला होता, तर खोलीतच श्रेयसची पत्नी आणि मेहुणीचे मृतदेह पडलेले होते। खोलीतील ते दृश्य पाहून ते किंचाळले। आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तत्काळ त्यांच्या घरी आले। यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली। त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी श्रेयसचा शोध सुरू आहे। असं सांगितलं जात आहे की श्रेयसच्या 2 वर्षांच्या मुलाचा वाढदिवस 2 दिवसांनी म्हणजेच 19 तारखेला आहे, ज्याला उपस्थित राहण्यासाठी श्रेयसच्या पत्नीचा भाऊ आला होता। हे संपूर्ण घर 3 मजली असल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात अनेक विरोधाभास असून गुन्ह्याच्या ठिकाणीही छेडाछाड करण्यात आली असावी असा संशय आहे। कुटुंबातील सर्व सदस्यांची भूमिका तपासली जात आहे।